नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे बरे असाल. बरं, वेलकम टू माय व्हिडिओ. आणि माझ्याकडे आहेत दोन हे मिशोचे पार्सल. आधी मी ते ओपन करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे की मी काय मागवलंय, आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट मला परत मेहंदी पण काढून दाखवणार आहे की किती इझी स्टेप्स आहेत ह्या. जर तुम्ही केलं तर तुम्हाला घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. मी तर बाय केलंय हे तर बघू शकताय तुम्ही. मी सोबत मेहंदीचं कोण घेतलंय, हे नेहा मेहंदी कोण आहे, आणि हे दोन पार्सल आहेत जे आता आपण ओपन करूया. पहिला मी तुम्हाला ते स्टेन्सिल्स, तर ह्यांना काय म्हणतात माहितीये का? मिशोच्या लँग्वेज मध्ये ह्यांना म्हणतात मेहंदी स्टेन्सिल्स. बट हा, तुम्ही मेहंदी स्टिकर्स वगैरे टाकलात मिशोला ना, तरी तुम्हाला आरामात हे भेटून जातील. ओके, तर चला आपण जास्ती व्हिडिओ लॉंग करणार नाही आणि जास्ती बडबड न करता मी पटापट हे ओपन करते. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल हे पॅकेजिंग बघू शकताय तुम्ही. हे जस्ट मला 2 दिवस परवा रिसीव्ह झालेले आहे ते पार्सल. आणि वाव, नाईस. आपण मी पण फर्स्ट टाइम बघते हे, आणि मी तुमच्या समोरच ट्राय करणार. तर वाव, अमेझिंग, अप्रतिम अशी मेहंदी डिझाईन आहे. सेम हे पिक्चर मी ओपन करायच्या आधीच तुम्हाला पिक्चर शो केलं होतं. सो हे पिक्चर बघा तुम्ही, सेम टू सेम, काहीच फरक नाहीये ह्या डिझाईन मध्ये. आणि ह्या डिझाईन ओनली तुम्ही अशा काढायच्या आहेत आणि तुमच्या हातावर ठेवायचं, आणि ही मेहंदी त्याच्यावर फील करायची. थोडी मेहंदी सुकली असं वाटतंय की आता पसरणार नाही, तर ते फील करायचं. एवढी सोपी स्टेप आहे, आणि बघू शकताय तुम्ही. चला आपण सेकंड पार्सल ओपन करूया. सेकंड पार्सल आहे हे. सेकंड पार्सल मध्ये पण मेहंदीचं आहे आय थिंक. तर मी डायरेक्ट कट करते. ओके, ओके आहे. ओके ओके, जो मध्ये मध्ये दिसतोय ना, हा डिस्टन्स आहे. आणि मी बहुतेक तर रिव्ह्यू मध्ये बघितलं होतं की हातावर काढल्यानंतर काय होतं माहितीये, ही लांब लांब डिझाईन जाते. आता मेहंदी काढतो आपण कशी एकदम पूर्ण अशी चिपकून मेहंदी असते, सरळ असते, तर हे तसं नाहीये. हा, पण तुम्ही ह्या मेहंदीला फील करू शकता. जसं की आता तुम्ही हा स्टिकर तुमच्या हातावर उठवला, ओके, तर तुम्हाला वाटतंय जिथे मध्ये गॅप राहत आहे, तर तिथे तुम्ही काहीतरी तुमच्या माइंडने डिझाईन टाकू शकता. तेवढी तर मेहंदी सगळ्यांना येते, ऑब्व्हियसली ती मला पण येते. सो 1 बाय 1 शो करते तुम्हाला. हा आहे फर्स्ट, हा आहे सेकंड, हा आहे थर्ड, आणि हा आहे फोर्थ. सो तुम्ही सगळ्या मेहंद्या बघितलेल्या आहेत, आणि मी तुम्हाला 1 बाय 1 शो केलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या मेहंद्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी लगेचच तुम्हाला माझ्या हातावरती त्या ड्रॉ करून दाखवणार आहे. आय थिंक हे मला समथिंग 275 रुपीजला दोन्हीही पडले आहेत. ऑफर होती मिशोला, आणि मी ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे अजून मला 10% डिस्काउंट मिळाला. तर ओके, तर आता मी खूप कन्फ्युज आहे की ह्यातली नक्की कोणती डिझाईन मी माझ्या हातावरती काढू आणि तुम्हाला दाखवू. हा, तुम्हाला जेव्हा ही डिझाईन लावायची असेल ना, तेव्हा तुम्ही हे असं डायरेक्ट असं हातावर सेट होईल असेल तर ठीक आहे. जर नाही झालं तर तुम्ही हे ना पार्ट कैचीने कटिंग करून सुद्धा लावू शकता. जसं की हे बोटाचा वेगळा भाग, हे सगळे असे वेगळे वेगळे तुम्ही तुमच्या हातावर सेट करू शकता. कारण की एवढा मोठा हात प्रत्येकीचा नसतो ना, तो ह्याच्यामध्ये दिलाय, पण प्रत्येक मुलीचा तेवढा मोठा हात नसतो. ओके, ही एक गोष्ट खूप चांगली आहे याच्यामध्ये की तुम्ही बघू शकता त्या लोकांनी ग्लू दिला आहे, हे चिकटते हाताला. ओके, म्हणजे तुम्हाला वेगळं अशी लावायची गरज नाहीये. तर याला आहे, तर डन. ही एक साइड मी या डिझाईनची ही एक साइड मी अशी माझ्या हातावर सेट करून घेतली आहे. आता फक्त याच्यामध्ये मेहंदी फील करायची आहे. ओके, जसं की हे कोण आहे, आणि हे लावून मी तुमच्या समोर घेतलं नाही कारण की ते खूप हार्ड होतं, म्हणून मी आधी लावून घेतलं आणि मग मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते की बघा इझिली. फक्त हे मी असं माझ्या हातावर चिटकवलं आहे, आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मेहंदी फील करायची. आणि हे फक्त डेमो आहे. जर माझ्या हातावरती मेहंदी बिघडली तर मला चालणार आहे. तर मी तुम्हाला सांगायचं आहे ना की हे तुम्ही बाय करायला पाहिजे की नाही. आणि मी ह्याच्यामध्ये मेहंदी फील करतेय. आता जास्ती वेळ न घालवता मेहंदी मी टाकत आहे याच्यामध्ये. प्रत्येक डिझाईन आपण काढू नाही शकत आहे ना, म्हणून मी डायरेक्ट अशीच फील करणार आहे. ओके, आणि हिला मी आता माझ्या फिंगरनी स्प्रेड करणार आहे. ओके, तर प्लीज स्टेप्स बघून घ्या आठवणीने. तुम्ही तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे मी पहिला काय केलंय काय नाही. ओके, हे बघा. मेहंदी फील करते आहे मी. सगळ्यांनी बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी मेहंदी कशी फील केली आहे. एक आहे, पण ह्याच्यामध्ये मेहंदीचा खूप वापर होतोय, म्हणजे जास्ती मेहंदी लागते असं मला वाटते. आणि आपण कोणने काढतो तर मोजकीच मेहंदी आपल्या हाताला लागते, तर तिथे वेस्ट होते मेहंदी. थोडं हे कळले मला स्टार्टिंगच्याच मिनिटामध्ये. ओके, चलता है, क्योंकि इतना इजी मेहंदी लगाने का है ना हम सबको. इजी मेहंदी लगाना है तो हमको ये करना ही पडेगा. ओके, हे असं सगळं मस्त फील करून घ्यायचं आहे. आणि हे आमच्याचं थोडं जरा वाकडं होतंय, लागत नाहीये व्यवस्थित, पण ट्राय करूया की तिथे पण मेहंदी व्यवस्थित लागेल. ओके, आणि मी ओ माय गॉड. तर फ्रेंड्स, पूर्ण डिझाईन वरती मी मेहंदी फील केली आहे. वेट अँड वॉच. ही मेहंदी आता सुकायला थोडा अर्धा तास तरी लागणार आहे.
रुको जरा सबर करो। जर तुम्हाला घरच्या घरी 200-300 रुपयामध्ये हे एवढे भारी भारी डिझाईन्स मिळत असतील तर तुम्ही प्रॉपर शीट ते कापून वगैरे घेऊन लावू शकता। आता माझ्याकडे व्हिडिओ बनवायची होती, जास्ती वेळ नव्हता म्हणून मी ते कटिंग करत बसली नाही, डायरेक्ट आपल्या हातावरती बसवला। आधेमध्ये थोडं कटिंग केलंय मी, बट बघूया तरी पण ही मेहंदी कशी उठते हातावरती ते समजेलच आपल्याला। तुम्हाला दिसत नाही पण मला इथे डिझाईन दिसते। थोडी मी म्हटल्याप्रमाणे सेम तसंच आहे या मेहंदीचं, ती खूप लांब लांब होते तर अशी नाही व्हायला पाहिजे, थोडी जवळ मेहंदी म्हणजे व्हायला पाहिजे। पॉईंट आहे हे मला पण माहिती होतं, हे असंच होणार आहे, ही लांब मेहंदी जाणार आहे, खूप जवळ नाही होणार, कारण की ही डिझाईनच अशी आहे। त्या लोकांनी तयार करताना ना खूप म्हणजे असं लांब केलं, हे लांब नको व्हायला हवं होतं। तो सी काय लुक आलाय मेहंदीचा, मला तर नाही एवढं वर्थ वाटत आहे, बट ओके हिला आपण थोडं फील करूया, मी करेल तेव्हा दाखवेल तुम्हाला। पण आता मला हा रिव्ह्यू द्यायचा आहे तुम्हाला तुमच्या समोरासमोरचा, तर मग ही मेहंदी अशी आहे। सी हे असं म्हणजे या प्रकारची ही मेहंदी माझ्या हातावरती आली आहे। नंतर मग तुम्ही तुमचे फिंगर्स रंगवू शकता, ते नेहमी तुम्हाला तर माहिती आहे, ज्या डेली मेहंदी काढतात त्या मुलींना माहिती आहे की फिंगर्स रंगवले जातात, तर ते अजून छान वाटेल, भरून जाईल। आता हे जरा फिंगर्स रिकामी वाटतायत माझे। आणि याचा रिव्ह्यू तुम्हाला मिशोच्या प्रोडक्टचा हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा मेहंदी हॅक होता, हा खूप इझी टू वेअर मेहंदी आहे, म्हणजे नॉर्मली आपल्या कुठल्या फंक्शनसाठी जर तुम्हाला मेहंदीच अजिबात एखादा फुल देखील कोणने काढता येत नाही तर तुम्ही या अशा पद्धतीची मेहंदी काढू शकता आणि पुढे फिंगर्स रंगवले की ते अजून छान दिसणार। मी हे इथे खाली जॉईन केलं आहे, इथले कट केलंय बघा, ही डिझाईन आहे ना ती मी इकडे होती, ती मी कट केली आहे आणि इकडे लावली आहे मनगटावरती। सो आता हे बघा मी मेहंदी फील केली आहे आणि मी ओलच फील करते। ओके ते वरच्या डिझाईन पेक्षा ही कितीतरी बेटर डिझाईन आली आहे। आय थिंक मी तुम्हाला दाखवते, थांबा। ही बघा ही पहिली, ही जी डिझाईन आहे पहिली ती डिझाईन मी इकडे मनगटावरती काढली आहे, एकदम प्रॉपर आली आहे बघा। हे बरं झालं मी करून बघितलं। तर तुम्ही सुकस्तपर्यंत मेहंदी ठेवू नका, ती सुकल्यानंतर ती स्टिकर आहे ना तो हे आहे तर त्याने ती ओढल्या जाते आणि मग ती मेहंदी पूर्ण तुमची विस्कळते। जसं की हे फिंगर्स वरती झालंय माझं आणि अंगठ्यावरती तर तुम्ही बघू शकता डिझाईनच नाही दिसत आहे काय, तर प्लीज ओलं असतानाच तुम्ही काढा। ओली डिझाईन खूप अप्रतिम डिझाईन दिसते। आता मला हात खूप फिरवावा लागतोय, तर मी तुम्हाला दाखवली असती व्यवस्थित। तर येस की आता तुम्ही ह्याला 5 आउट ऑफ 4 देऊ शकता, 3 पण नाही 4 देऊ शकता। आपण आय थिंक चुकीच्या पद्धतीने हे सुकं ड्राय झाल्यानंतर आपण हे केलं तर नो, कारण की मी ऑर्डर मागवली, वाचलं बघितलं नव्हतं की हे नक्की कसं फील करतात, तर म्हटलं ट्राय करून बघूया की ओलं जर व्यवस्थित निघालं डिझाईन आली तर समजायचं ही परफेक्ट 100% तुम्ही घ्या। मिशोने किती इझी केलं ना आपल्याला सगळं। सो मला मेहंदी खरंच खूप आवडली आणि मी तुम्हाला फोटो शेअर करेल। मिशो कमाल आहे, कमाल, एवढ्या कमी पैशामध्ये म्हणजे एवढ्या भारी भारी डिझाईन त्यांनी पाठवल्या आहेत। जर जिला कुणाला मेहंदी येत नाही तर त्यांनी प्लीज हे असले स्टेन्सिल्स घ्या आणि तुम्ही अशी छान प्रकारे मेहंदी काढू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाहीये, हे मी माझ्या पैशांनी स्वतः ऑर्डर केले आणि मी माझे स्वतः तुम्हाला लावून दाखवली आहे आणि ही खरंच मला ह्याची गरज होती म्हणून मी तुम्हाला पण दाखवलं आहे की तुम्ही ट्राय करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे। ओके तर मी तरी सांगेल तुम्हाला नक्की करा। 5 आउट ऑफ 4 आय थिंक, म्हणजे खरंच खूप अप्रतिम अशा मेहंदीचं स्टेन्सिल्स ते स्टिकर्सची ही डिझाईन आहे, मला खरंच खूप आवडली आणि मी तुम्हाला फोटो वगैरे सगळं शेअर करेल नक्की। तुम्हाला आजची व्हिडिओ माझी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ कोणाला शेअर करायची असेल, तुमची मैत्रीण असेल तिला मेहंदी येत नाहीये तर तुम्ही प्लीज तिला ही व्हिडिओ शेअर करा। आणि आजची व्हिडिओ मी इथे स्टॉप करते। थँक्यू सो मच, बाय ऑल ऑफ यू। भेटूया आपण परत अशाच काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच, बाय बाय।